आप देख रहे हैं सौराष्ट्र समाचार ब्यूरो न्यूज। अयोध्या के राम मंदिर में कथित चढ़ावा चोरी के विरोध में मुख्य विपक्षी पार्टी कांग्रेस आक्रामक हो गई है। डोंबिवली में कांग्रेस द्वारा संघ भाजपा के खिलाफ विरोध प्रदर्शन किया गया। कांग्रेस प्रदेशाध्यक्ष के निर्देश पर डोंबिवली में जिला अध्यक्ष अमित महात्रे के नेतृत्व में पंडित दीनदयाल रोड स्थित श्री हनुमान मंदिर परिसर में कांग्रेसी पदाधिकारी कार्यकर्ताओं ने रघुपति राघव राजाराम इस भजन के साथ सत्याग्रह आंदोलन किया। इस दौरान डोंबिवली कांग्रेस जिलाध्यक्ष अमित महात्रे ने कथित चढ़ावा चोरी की निंदा करते हुए भाजपा पर जमकर हमला बोला। उन्होंने आरोप लगाया कि भाजपा ने भगवान श्री राम के नाम पर वोट हासिल किया और अब राम मंदिर में ही चढ़ावा का घोटाला किया। महात्रे ने सवाल उठाया कि राम मंदिर के प्राण प्रतिष्ठा समारोह को बड़ा इवेंट बनाने वाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अब इस कथित दान चोरी के मामले पर चुप क्यों हैं और इस मुद्दे पर बयान क्यों नहीं दे रहे। डोंबिवली स्थित श्री हनुमान मारुति मंदिर में दर्शन के उपरांत कांग्रेसियों ने विष्णुनगर पुलिस स्टेशन तक पैदल मार्च किया और पुलिस को ज्ञापन सौंपा। इस आंदोलन में पूर्व जिलाध्यक्ष अमित महात्रे, नगर सेविका रत्नप्रभा महात्रे, डोंबिवली ब्लॉक अध्यक्ष संकेत लोके, मामा पगारे, शिबू शेख, वर्षा शिखरे, वर्षा गुजर, श्यामराव यादव, एंथनी फिलिप, जॉय मथु, एकनाथ महात्रे, बिजू राजन, दीप्ति जोशी, अंजनी नायक, सुजाता परब, अभय टावरे आदि काँग्रेसी पदाधिकारी कार्यकर्ता मौजूद रहे। तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने प्रभू श्री रामचंद्राच्या जे मंदिर आपण अयोध्यामध्ये बघितलेलं आहे तिथे एवढ्या श्रद्धेने लोकांनी तिकडे तिकडे दर्शन घेतलं, तिकडे त्यांचे देणगी दिले, त्यांचे दान समर्पण केले। पण ज्या पद्धतीने अयोध्यामध्ये त्याच BJP सरकारनी RSSनी आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून तिथे जी काय घपला केलेला आहे आम्ही त्याचा आरोप पण करत आहोत आणि त्याचा तक्रार देखील आम्ही आमच्या लोकल पोलीस ठाण्यामध्ये आम्ही त्याची करणार आहोत। जसं बघितलं असेल तुम्ही की आजचा हा सत्याग्रह जो रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। हा निषेध असा आहे की ज्यांनी जीर्णोद्धार केलं, ज्यांनी पूजा केली, ज्यांनी ट्रस्ट बनवली, ज्यांनी सगळं या एका मंदिराचा इव्हेंट करून लोकांसमोर सादर केला, तेच नरेंद्र मोदी आज कुठे आहेत तर ते परदेशात आहेत। परदेशात जाऊन ते त्यांची रॅली काढत आहेत, तिकडे खोटीला लोक NRIsला बोलून तिकडे त्यांचं स्वतःचा ते रंगवायचा स्वतःला प्रयत्न करत आहेत। आज अमित शाह याच्यावरती बोलायला काही तयार नाही आहेत। ट्रस्ट पण ती फॉर्म केली की ट्रस्टमध्ये तुम्ही बघितलं असाल की काही केंद्रातनं लोक तिकडे दिले गेलेले आहेत आणि काही IPS लोक पण तिकडे दिलेले गेलेले आहेत। केंद्रातले लोक जे पण आहेत तुम्ही बघितलं असाल तर ते BJPचे आणि RSSचे लोक आहेत। तर हे कुठेतरी इथे आपण बघत आहोत की बऱ्याच चुकीच्या रीतीने याचे पैशांचं जर काय लोकांच्या श्रद्धेवरती आघात होत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे। आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून याचा जाहीर निषेध करतो। 400हून अधिक CCTVचं तिकडे पूर्ण राम मंदिर श्रीराम मंदिरामध्ये तुम्ही बघितलं असेल CCTVचं फुटेजेस आहेत, पण एकही फुटेज कुठे येऊ शकलं नाही। छोटीशी कुठली बाब होत असेल तर सोशल मीडिया किती ॲक्टिव्ह होऊन जाते आणि ह्या सगळ्या गोष्टी समोर येऊन जातात आणि लगेच एक जी नको असते गोष्टी ती पण येऊन जाते। पण आता तुम्ही बघितलं असेल सुरक्षा रक्षक असतील ते पण तिकडे काय बोलायला तयार नाही, CCTV पण दाखवायला तयार नाही। तर आम्ही या माध्यमातून सरकारचा निषेध करतो आणि इथे जी स्पेशल कमिटी आयोजित केली होती त्याचा देखील अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही, तर त्याची आम्ही इकडे या मार्फत मागणी करत आहोत। SIT कडून तपास सुरू आहे। तुम्ही राम मंदिरमध्ये चोरी आली, परंतु कल्याण डोंबिवलीमध्ये आंदोलन करत असताना शास्त्रीनगरच्या आरोग्याविषयी आजपर्यंत काँग्रेसने कधी आवाज उठवला नाही। तेव्हा 3 दिवस झाले एवढं सगळं प्रकरण घडलेलं पण काँग्रेस कुठेही फिरकली नाही। खरंच हे पत्रकार मला विचारतात तर हसायलाच येत आहे। आम्ही महाविकास आघाडीतर्फे पहिली धाव घेणारे त्या
ज्यांच्यावरती हा आघात झाला त्यांच्यासाठी पहिले पळणारे, त्यांच्यासाठी धावून जाणारे आम्ही पहिले महाविकास आघाडी होतो. तुम्ही बघितलं असेल सन्माननीय रोहित पवार साहेब, विनायकजी राऊत साहेब आणि मी स्वतः इथे आमच्या महाविकास आघाडीतर्फे त्यांना समर्थन दिलं, जाहीर निषेध केला. आमच्या चेतावणीमुळे मला आठवतं आहे की रोहित पवार साहेबांनी वॉर्निंग दिली की 6 वाजेच्या आत जर का त्यांना जमा केलं नाही तर आम्ही जन आंदोलन छेडू आणि येणाऱ्या काळामध्ये रस्ता रोको देखील करू. आणि 5 वाजता ज्यांनी हे कृत्य केलं होतं तो नगरसेवक पोलिसांमध्ये जमा झाला. मधल्या महापालिकेमध्ये मधल्या अडीच वर्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेमध्ये होती. त्या 2.5 वर्षात आरोग्याविषयी काँग्रेसने काही केलं आहे का? मला तरी वाटतं आरोग्याविषयी आम्ही सत्तेत असताना 1400 कोटी केंद्रातनं आणि राज्यातनं आणण्यासाठी आम्ही सफल झालो होतो. आम्ही हे सातत्याने सांगत आलेलो होतो की जरी इथे महापालिकेमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आघाडीची सत्ता नव्हती तरी युतीच्या सरकारला 1400 करोड रुपये हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने देण्याचं धाडस केलं. आणि तुम्ही हे जे आता रस्त्याची कामं बघतायत ही कामं त्या निधीच्या मार्फतमधनं होत आहेत. फक्त दुर्दैवी बाब एवढीच आहे की ते निकृष्ट दर्जाचे होत आहेत कारण त्याच्यावरती टक्केवारी चालू आहे. राम मंदिर SIT कडून तपास सुरू आहे आणि SITच्या तपासात जे देणग्याच्या पैशातून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं, व्याजाने पैसे देणं आणि जमिनी घेण्यात आलेल्या आहेत, तर याबद्दल काय सांगाल? तुम्ही ऐकलं असेल कितीतरी शंकरा गुरुचार्य ते म्हणतायत की हे अर्धवट जीर्णोद्धार झालेलं आहे. जेव्हा मंदिरच कंप्लीट नाही आहे तर तुम्ही हा फक्त मतांसाठी आणि एका धर्माच्या नावाखाली तुम्ही जबरदस्तीने इव्हेंट करून हा जो कार्यक्रम घेतला होता ते खूप चुकीचं आहे. आणि खरंच आपण देवासाठी जर काही देव आहे आपण म्हणतो ना, ही म्हण आज खरी होताना दिसत आहे. ज्यासाठी लोकांनी त्यांना भरभरून मतं दिले त्याच तिकडे यांनी दरोडा घालायला पण यांना लाज देखील वाटली नाही. तर हे होतच राहणार आहे आणि याची चौकशी येणार. ही तर आता आपण म्हणतो ना, अयोध्या अभी जाकी आहे, मथुरा अभी बाकी आहे, अजून येतील या काही दिवसांमध्ये आपण गोष्टी पाहिजे. आम्ही जी रघुपती राघव राजाराम नागाचा सत्याग्रह आहे यामध्ये काय संदेश देतो तुम्ही देत आहे? आम्ही काँग्रेस पक्ष हा गांधीवादी आहे. आम्ही कायम तुम्ही बघितलं असेल आमच्याकडनं कधी कुठलं तोडफोडचं आंदोलन झालेलं नाही आहे, कुठे उग्र पद्धतीने आंदोलन झालेलं नाही आहे. आम्ही लोकांच्या भावना घेऊनच पुढे जातो. आज देखील तुम्ही बघितलं असेल मी माझे सगळे कार्यकर्ते शांतपणे साईडला उभे राहून आम्ही आमचा संदेश द्यायचा प्रयत्न केला. मला वाटतं लोकांचा पण खूप चांगला प्रतिसाद आला. त्याच्यासाठी बरेचसे लोक आम्हाला बोलून गेले की अशा पद्धतीने आम्हाला गांधी आज पुन्हा रस्त्यावरती जन्माला येतील हे असं दिसत आहेत आम्हाला आणि त्यांना पुढे घेऊन जाऊ आणि त्या उद्देशाने आम्ही हा सत्याग्रह पुढे घेतलेला आहे. ऐसी ही अन्य ताज़ा तरीन खबरों के लिए कृपया हमारे चैनल को लाइक, शेयर एवं सब्सक्राइब करिए और आसपास की खबरों एवं अपने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक एवं व्यापारिक प्रतिष्ठानों के प्रचार प्रसार हेतु मोबाइल नंबर 7208492241 एवं 9321652352 पर संपर्क करिए और देखते रहिए ब्यूरो न्यूज़ सौराष्ट्र समाचार।